टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। हे बघा, महाराष्ट्रामध्ये राजकारण करत असताना जातीपातीचं राजकारण होता कामा नये। महाराष्ट्राची एक वेगळी संस्कृती राहिलेली आहे। महाराष्ट्र हे सामाजिक क्रांतीची भूमी राहिलेली आहे। त्याच्यामुळे त्याचा मान सर्वांनी ठेवला पाहिजे आणि जातीपातीच्याबद्दल कुठलीही वक्तव्य करता कामा नये असं मला स्वतः वाटतं। राजकीय सावरासावर करण्यासाठी अमित शहा हे रायगड दौऱ्यावर येतात, शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी येतात असं जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते बोललेले आहेत। टीका म्हणून टीका कोणी करता कामा नये। छत्रपती शिवाजी महाराज यांनी नौदलाची स्थापना सर्वप्रथम केली आणि नौदल तयार करणारे ते एकमेव राजे होते। म्हणून आज भारतीय नौदलाच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा आहे आणि हे महाराष्ट्राला आणि देशाला अभिमानास्पद आहे। आणि हे केलं कोणी तर हे या सरकारने केलेलं आहे। म्हणून त्या सरकारने नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल आस्था बाळगलेली आहे, त्यांच्याबद्दल नेहमी गौरवोद्गार काढलेले आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख हा पंतप्रधान महोदयांच्या भाषणामध्ये सुद्धा नेहमी आलेला आहे। आणि ज्यावेळेला छत्रपतींचं नाव स्वाभिमानाने आणि गौरवाने घेतलं जातं त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्र त्याच्याबद्दल महाराष्ट्राला अभिमान वाटतो, महाराष्ट्राला धन्य वाटतं आणि तेच राज्यकर्त्यांनी केलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं। रामावरून राजकारण केलं तर काही देश सोडावा लागेल, रामावरून राजकारण करू नये। हे बघा, मुळातच ते हिंदुत्वापासून लांब गेलेले आहेत। श्रीराम हे आदर्श राज्य होते, एक राज्यकर्ता म्हणून त्यांचा आदर्श सगळीकडे मानला जातो आणि त्यांनी ते करून दाखवलेलं आहे। आणि त्याच्यामुळे श्रीराम हे सर्वांचे आहेत, सर्वांना त्याचं नाव घेण्याचा अधिकार आहे। ज्यावेळेला आपल्या देशाची निर्मिती झाली त्यावेळेला हिंदुस्थान आणि पाकिस्तान असे दोन देश निर्माण झाले। आज या गोष्टीचा अनेक लोकांना विसर पडलेला आहे। हिंदू हे सर्वांना सामावून घेणारे असतात म्हणून त्यांनी सर्व धर्म समभाव स्वीकारला, परंतु त्याचा वेगळा अर्थ काढला जातो, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि जे लालूचांगन करण्याचा प्रयत्न केला गेला हे महात्मा गांधींचं त्यावेळेला लक्षात आलं होतं। म्हणून त्यांनी सांगितलं होतं की ज्या वेळेला भारत स्वतंत्र होईल त्यावेळेला काँग्रेस पक्ष बरखास्त करा। हे आम्ही नाही सांगितलं, स्वतः महात्मा गांधींनी सांगितलेलं आहे। ते घडलं नाही म्हणून जातीपातीचं राजकारण भारतामध्ये सुरू झालं ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून असं होता कामा नये। भारताची संस्कृती कायम राहिली पाहिजे आणि भारताचं प्रगती ही सर्वांना बरोबर घेऊन होत राहिली पाहिजे। सर, संजय राऊतांनी असं वक्तव्य केलं की हिंदुत्वाच्या नावाखाली वक्फ बोर्डची 2000 कोटी रुपयांची जमीन ही धनगरांच्या घशामध्ये घालण्याचं काम सुरू आहे। कसं असं होऊ शकतं आपण विचार करा। वक्फ बोर्ड हे प्रॉपर्टी मॅनेजमेंटसाठी निर्माण केलेला ट्रस्ट असतो। याचा उद्देश काय असतो की याच्यातून पैशाची निर्मिती व्हावी, ती मुस्लिम समाजामधले जे मुलं आहेत त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या कल्याणकारी योजनांसाठी राबवलं गेलं पाहिजे, महिलांच्या कल्याणकारी योजनांसाठी राबवलं गेलं होतं। त्यांना प्रतिनिधित्वच नव्हतं म्हणून तर कायद्यामध्ये बदल झाला आणि त्यांना प्रतिनिधित्व दिलं गेलं। आता वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी कोणीही खाऊन टाकू शकणार नाही, त्याच्यावर नियंत्रण आलेलं आहे आणि त्याचा वापर हा मुस्लिम समाजामधल्या गोरगरीब लोकांच्या कल्याणासाठीच होईल याची मला खात्री आहे। त्याच्यामुळे खरं तर सर्वांनी त्याला पाठिंबा दिला। एक मिनिट सातारा जिल्ह्यातील जल पर्यटन हे प्रोजेक्ट एकनाथ शिंदे यांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि याच प्रोजेक्टचं काम थांबवण्याचं जे आदेश जे आहेत गणेश नाईक यांनी दिल्याची माहिती मिळते। कसं पाहता, कुरघोडीचं राजकारण केलं जाते? एक गोष्ट अशी आहे बघा की मला या गोष्टीच्या संदर्भात माहिती नाही। ज्या गोष्टीची माहिती नाही त्याच्यावर कॉमेंट करणं योग्य होणार नाही, परंतु साताऱ्याच्या ह्या भागाला मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जातं आणि त्याच्यामुळे तो पर्यटनदृष्ट्या विकसित झालाच पाहिजे। आणि सर्वात गोरगरीब शेतकरी ह्या भागामध्ये राहतो। आज जो माथाडी कामगार आहे हा संपूर्ण सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या विविध भागातून आपल्या पोटपाण्यासाठी मुंबईमध्ये स्थलांतरित झाला। त्या भागाला जर न्याय मिळाला तर सर्वच महाराष्ट्राने आनंद व्यक्त केला पाहिजे, कारण याच लोकांनी महाराष्ट्राच्या विकासामध्ये फार मोठं योगदान हे इतर भागाबरोबर सर्वात जास्त पश्चिम महाराष्ट्राचं राहिलेलं आहे। त्याच्यामुळे तिथं काही जर सुधारणा होत असेल तर कोणी त्याला विरोध करता कामा नये असं मला स्वतःला वाटतं। संजय राऊतांनी असं म्हटलं आहे की ज्या वक्फ बोर्डच्या ज्या जमिनी ज्या आहेत त्या सगळ्या श्रीमंतांनी त्यावरती घरं बांधलेली आहेत। अंबानीवरती टीका केली। एक गोष्ट अशी आहे बघा, ते जे बोलतात हे काहीही बोलत असतात। या संदर्भात कोर्टामध्ये केस झालेली आपल्याला माहिती आहे, त्याच्यामधून काहीही निघालं नाही हे सुद्धा आपल्याला माहिती आहे।
उगाच आरोप करत राहायचे आणि लोकांना संभ्रमित करायचं, याच्या पुढे त्यांचा दुसरा विचार नसतो आणि त्यांनी आता हे सोडावं. खरं तर त्यांनीच उद्धव साहेबांना हिंदुत्वापासून लांब नेण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा राहिलेला आहे. हे आता बंद करावं. ज्या प्रकारे त्यांनी उद्धव साहेबांचं नुकसान केलं, उद्धव साहेबांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे. 100 जागा निवडून ज्याला 20 जागा निवडून येतात आणि ते सुद्धा फतवे काढून, म्हणजे लोकांना तुम्ही घेतलेला निर्णय मान्य नाही. लोक बाळासाहेबांच्या विचाराबरोबर राहणार, ते एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर राहणार, म्हणून त्यांनी 80 जागा लढवून त्यांच्या 60 जागा निवडून आल्या. आणि ते ज्यांची वकिली करतात त्यांनी 100 जागा लढवल्या, त्यांच्या 20 जागा निवडून आल्या. आणि त्याच्यामध्ये सुद्धा फतव्याची मतं वजा केली असती तर 5 जागासुद्धा निवडून आल्या नसत्या. सर, शेवटचा प्रश्न आहे. उद्धव ठाकरे साहेबांनी आता काही मुस्लिम संघटनेने त्यांचं स्वागत केलेलं आहे, आभार मानलेले आहेत. तर हिंदुत्वाची भूमिका आता पुढे गेली काय वाटतं? एक असं आहे की त्यांचे आभार मानले सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. त्यांनी हिंदुत्व सोडलं हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे. आम्ही काय मुस्लिम विरोधी नाही, परंतु या देशाचीच निर्मिती ही मुळात हिंदुस्थान आणि पाकिस्तान म्हणून झालेली होती. आम्ही सर्व लोकांना बरोबर घेऊन जाणारे आहोत, म्हणून हिंदुस्थानने सर्व धर्म समभाव स्वीकारला. पण याचा अर्थ कोणाचं तरी लालूचांगन करावं असं बिलकुल होत नाही. आणि त्याच्यामुळे महात्मा गांधींनी सांगितलेलं ऐकलं असतं आणि काँग्रेस बरखास्त केली असती तर आज देशामध्ये जातीपातीचं राजकारण झालं नसतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.